या YouTube चॅनलवर काइनमास्टर ॲप शैक्षणिक व ऑनलाईन ट्रिक्स बद्दल व्हिडिओ मिळतील। त्यासाठी मित्रांनो सबस्क्राइब करा व त्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी आपल्या सर्वांचं धनराज बनसोडे या माझ्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आपला जर YouTube चॅनल असेल तर आजचा व्हिडिओ आपल्याशी अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण आजच्या या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज नक्कीच वाढतील। त्याचं कारण आहे आपल्या व्हिडिओला लागणारे थंबनेल जर आकर्षक असतील, अट्रॅक्टिव्ह असतील तर बघणाऱ्यांनी नक्कीच या ठिकाणी आपली क्लिक्स वाढणार आहेत, म्हणजेच व्ह्यू वाढणार आहेत। तर थंबनेल म्हणजे काय असतं हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया। या ठिकाणी मी माझं YouTube चॅनल काढतोय। या ठिकाणी पहा, आपल्या YouTube चॅनलवरती काही असे थंबनेल म्हणजे या ठिकाणी माझा हा YouTube चॅनल आहे। पहा, या ठिकाणी मराठी निबंध दसरा मराठी माहिती आहे, ह्याला थंबनेल म्हणायचे। फोटो आहे, आकर्षक जेवढे तुम्ही बनवाल तेवढे लोक तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह होतील। या ठिकाणी माझे थंबनेल पाहू शकता, विविध असे थंबनेल रंगीबेरंगी असतात। मग ह्या थंबनेल कसे बनवायचे, त्याची योग्य साईज काय, याबद्दल मी सविस्तर असे आजच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला थंबनेल बनवण्यासाठी लागणारे ॲप्स नोट करून घेऊ शकता। पिक्सआर्ट, एक पिक्सआर्ट आणि दुसरा आहे पिक्सलॅब। पिक्सलॅब हे एक ॲप आहे आणि पिक्सआर्ट मी दोन मध्ये थंबनेल करू शकतो। परत अजून बरेचसे आहे, कॉलेज ॲप आहे, प्रत्येकाला जे सोयीस्कर वाटले पण योग्य आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचे जर तुम्हाला थंबनेल बनवायचे असतील तर हे दोन ॲप तुम्हाला शिकून घ्यावेच लागतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन्ही ॲप बद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे, काळजीपूर्वक पहा। पहिले ॲप आहे या ठिकाणी पिक्सलॅब। आता पिक्सलॅब मध्ये मराठी फॉन्ट कसे घ्यायचे, त्यासाठी अजून कुठलं ॲप लागतं ते सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहोत। परत सुरुवातीला आपण थंबनेल बद्दल योग्य साईज वगैरे या गोष्टी आपण शिकूया। हे पूर्वीच आपण डिलीट करूया। आता मी या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट घेतो। या ठिकाणी ऑप्शन मध्ये काय करायचं आहे, तीन टेबल दिसते त्यावर क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल इमेज साईज। बघा, 5 नंबरच्या ऑप्शन मध्ये इमेज साईज नावाचा ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक केलेला आहे आणि या ठिकाणी कस्टम वरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये पहा नीट तुम्हाला कुठल्या प्रकारे YouTube चॅनल बॅनर म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंड चॅनलला जे बॅकग्राऊंड असतं, चॅनल आर्ट म्हणतो त्याला आपण, प्रोफाईल पिक्चर पाहिजे असेल तर ते पण आहे। YouTube थंबनेल म्हणून ऑप्शन आहे, पहा या ठिकाणी। फेसबुक कव्हर आर्ट म्हणजे काही जणांचे फेसबुक पेज असतात, त्याला पाठीमागे किंवा आपले कव्हर पेज सुद्धा असतो, त्याला सुद्धा आपण या ठिकाणी डायरेक्ट करू शकतो। ट्विटर आहे, गुगल प्लस कव्हर फोटो आहे, असे विविध आहेत। तर आपल्याला काय घ्यायचं आज YouTube थंबनेल। तर या थंबनेलवर मी क्लिक करतो आणि साईज पण ऑटोमॅटिक येते, त्यामुळे कुठेही बदल करायचा नाही आणि ओके करायचं। आता हा कलर कसा चेंज करायचा, हे आता व्हाईट मध्ये आहे। तर या ठिकाणी खाली पहा, खाली 3-4 ऑप्शन आहेत, या ठिकाणी चौथ्याच्या ऑप्शनवर क्लिक करेन आणि कलर वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विविध असे कलर आहेत, पहा कलर बदलतोय। हे अशा प्रकारे आपण थंबनेल सेव्ह करून ठेवायचे आहे। ते कसं सेव्ह करायचं या ठिकाणी मी सांगतो। पहा या ठिकाणी कलर आहे, तुम्हाला हे दुसऱ्या ऑप्शन मध्ये खाली गार्डियन म्हणून वेगवेगळ्या 2-2 कलर मध्ये सुद्धा अतिशय सुंदर असे तुम्ही हे आकर्षक बॅकग्राऊंड अगोदर आपण सेव्ह करून घ्यायचे। आता आपण एक सेव्ह करून पाहूया। मी या ठिकाणी हा घेतो आणि पहिल्यांदा सेव्ह करून दाखवतो। अशा प्रकारे किती सोपे आहे, काही करायची गरज नाही, रेडीमेड परत येऊन दाखवतो। 3 क्लिक करा, इमेज साईज घ्या, त्यानंतर कस्टम वरती क्लिक करून YouTube थंबनेल वरती क्लिक करा। 1280x720 ही साईज आहे आणि ओके करा। तुमच्या समोर कलर चेंज करता येतो सगळं। आता सेव्ह करायचं आहे, यावरती पहा यावरती क्लिक करा, सेव्ह ॲज इमेज यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी पाहू शकतो JPG त्याचं फॉर्मॅट आलेलं आहे, साईज पण आलेली आहे आणि कस्टम मध्ये जाऊन मीडियम, हाय, व्हेरी हाय, अल्ट्रा यात तुम्हाला जे योग्य वाटतंय ते आपण या ठिकाणी क्लिक करायचं। मी शक्यतो अल्ट्रा मध्ये करत असतो। सेव्ह टू गॅलरी, आपला हा फोटो गॅलरी मध्ये सेव्ह झालाय का नाही ते आता लगेच पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मी आता गॅलरी ओपन करतो, अल्बम मध्ये जातो आणि ऑल फोटो या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, फोटो गॅलरी मध्ये आलेला आहे। आता हा घेऊन आपल्याला आपल्या व्हिडिओनुसार त्याचे आकर्षक फॉन्ट, त्याचे काय टायटल हे आपल्याला द्यायचे, ते आता आपण इथून द्यायचे।
आता मराठी तुम्हाला व्यवस्थित पिक्सेल लॅब मध्ये मराठी फॉन्ट अगोदर तुम्हाला डाउनलोड करावे लागतील. ते कसे घ्यायचे यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून पहा. तरी थोडक्यात मी या ठिकाणी घेऊन दाखवतो. पिक्सेल लॅब ओपन करा. आता या ठिकाणी आपल्याला टेक्स्ट घ्यायचा आहे. याच फायच्यावरती कलर चेंज करेन, प्लस वरती जायचं आहे, टेक्स्ट वर ऑप्शन करायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला अजून एक ऍप लागणार आहे. त्या ऍपचं नाव आहे श्रीलिपी कन्व्हर्टर. श्रीलिपी कन्व्हर्टर हे ऍप घ्या. श्रीलिपी कन्व्हर्टर मध्ये यामध्ये तुम्हाला जे आवश्यक आहे या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी मी माझं नाव टाकतो चॅनलचं, धनराज बनसोडे. मराठीमध्ये टाकतो कारण श्रीलिपी आहे मराठी. आता या ठिकाणी बघा त्याचा कोडिंग तयार होतो. या ठिकाणी कन्वर्टो आणि कोड पहा, यावरती दाबून धरा आणि कॉपी करून घ्या. कॉपी करून घेतल्यानंतर हे आपल्याला कॉपी म्हणायचं आहे. परत बॅक जायचं आहे, पिक्सेल लॅब ओपन करायचं आहे. आपण टेक्स्ट घेतलेला आहे त्यावर डबल टॅप करा, हा भाग काढून टाका, इथे या ठिकाणी ते पेस्ट करा आणि ओके म्हणा. पण आता या ठिकाणी ही कोडिंग आहे, आता याच्यात कुठे आपल्याला टेक्स्ट दिसत नाही. तर आता काय करायचं आहे पहा, या ठिकाणी खाली ए यावर क्लिक करा, ए वर. परत इकडं स्क्रॉल करा आणि फॉन्ट ऑप्शन कुठे येईल त्या ठिकाणी क्लिक करा, फॉन्ट. आणि या ठिकाणी माय फॉन्ट्स मध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, यात कुठे क्लिक करा. असे 1000 फॉन्ट आहेत, हे कितीही वेगवेगळ्या प्रकारचे चांगले. या ठिकाणी पहा, मी हा घेतला डार्क आहे. असे 1000 फॉन्ट आहेत. हा लहान मोठा तुम्ही करू शकता. लक्षात आलं. पण हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आधी काय करायचं आहे ते पण सांगतो. फक्त या ठिकाणी याचा कलर चेंज करतो आणि तुम्हाला तुमच्या विषयाकडे घेऊन येतो. या ठिकाणी पहा, तुम्हाला तुमच्या टेक्स्टनुसार अतिशय सुंदर असे तुम्ही या ठिकाणी आणि ओके करायचे. अजून बराचसा बदल करू शकतो आपण, पण चांगले अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचे टेक्स्ट इथं फोटो घेऊ शकता. प्लस वरती क्लिक करून फॉर्म गॅलरी मधून विविध असे आपले फोटो कोणता घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपण फोटो सुद्धा घेऊ शकतो. या ठिकाणी मी नमुना म्हणून दाखवलेला आहे. ठीक आहे, डिलीट करू शकतो. यावर क्लिक करायचं, नको असेल भाग डिलीट करायचं. आता हे फॉन्ट कुठून डाउनलोड करायचे ते मी या ठिकाणी सांगत आहे. पहा, परत क्रोमा कीवर जायचं आहे आणि श्रीलिपी फॉन्ट असं टाका. बघा या ठिकाणी मी टाकून ठेवले आहे श्रीलिपी फॉन्ट्स. यावरती मराठी जी फाईल असतात ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड मध्ये जाऊन आणि हे ऑप्शन वरती जाऊन हे डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड फ्री श्रीलिपी फॉन्ट्स पॅक 2020. असे 1000 फॉन्ट येथे दिसते बघा, 1036 एवढी फॉन्ट तुम्ही डाउनलोड करू शकतो. आता हे इकडे कसे घ्यायचे ते या ठिकाणी मी सांगतो. पहा, आपलं ऍप पिक्सेल ऍप ओपन करायचं आहे. परत या ठिकाणी टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट्सवर जायचं आहे. फॉन्ट्सवर जाऊन माय फॉन्ट्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा प्लसचं चिन्ह दिसत आहे. या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून आपल्या ज्या फोल्डरमध्ये जे फॉन्ट डाउनलोड झालेले आहेत त्या फोल्डरवरती डाउनलोड करा आणि ऍड डायरेक्टरी म्हणजे डिक्शनरी सारखं आहे, ऍड डायरेक्टरी यावरती क्लिक केल्यानंतर ते सर्व फॉन्ट ऑटोमॅटिक त्या ॲपमध्ये येतील. कारण मी आता केलेले आहे, पण डबल होतील त्यासाठी मी ते क्लिक करत नाही. पण तुमच्या लक्षात आलं असेल की प्लसवर करून ते होत आहे. तुम्ही करून पहा, काय अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा, मीच तुम्हाला सांगेन. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो 1000 फॉन्ट आहेत. कुठल्याही प्रकारचे वेगवेगळ्या कलरमध्ये वेगळ्या फॉन्टमध्ये तुमच्या समोर दिसलेले बदल होत आहे. पहा, या ठिकाणी बदल झालेला आहे, लहान करा. अशी अतिशय सुंदर असे फॉन्ट घेऊन आपण आपलं थंबनेल बनवू शकतो. हा एक भाग झाला. आता हे सेव्ह करायचं वगैरे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता दुसरं ॲप आहे पिक्साआर्ट. तर पिक्साआर्ट नुसार आपल्याला काय करायचं आहे, अतिशय सुंदर वेगवेगळ्या तुम्ही जर आयडिया वापरून जर हे केलं, प्लसवर क्लिक करा आणि मग असे आपण जे प्लेन घेतलं त्यावरच आपण एक बनवण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी या साईज मध्ये आपण अगोदर पिक्सेल लॅब मधून तुम्ही साईज डाउनलोड करून ठेवा. आता या ठिकाणी मी काय करेल पहा, टेक्स्ट घेईन मग सारखाच धनराज बनसोडे BA. ठीक आहे, पहा या तुम्हाला कशा प्रकारे घ्यायचं आहे, मोठं घेऊ शकता. या सुद्धा फॉन्ट वेगवेगळे आहेत. पहा या ठिकाणी ए वर डबल क्लिक केल्यानंतर फॉन्ट ऑटोमॅटिक वेगवेगळे होतात. तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार कसा पाहिजे त्या पद्धतीने. आता यानंतर कलर चेंज करू शकता. कलरवरती क्लिक करा, विविध असे कलर्स आहेत आपल्या फोटोला जमेल असा. आणि त्यानंतर स्ट्रोक म्हणून ऑप्शन आहे.
स्ट्रोक कोणत्या कलरमध्ये स्ट्रोक घ्यायचा आहे तुम्हाला, पहा कसं बदल होतोय, कलर बदलला स्ट्रोकचा की स्ट्रोकचं बॅकग्राऊंड बदलतोय. त्यामुळे तुम्हाला आपल्या टेक्स्टनुसार अशा पद्धतीने तुम्हाला बदल करायचा आहे. त्यानंतर वेगळ्या पद्धतीने जर करायचं असेल तरी करू शकता. ते पाहूया कसं करायचं. तर हे अगोदर तुम्हाला टेक्स्ट कॉपी करून घ्यायचं आहे. अगोदर नंतर लिहिलं तरी चालेल, मी आता कट करून घेतो. आता मी या ठिकाणी अजून काय करेल, वेगळ्या प्रकारचं फोटो ऍड करेल. मग तुमचा फोटो एका कलरमध्ये असेल, या ठिकाणी मी हा फोटो ऍड करतो. नको तुम्हाला घेतानाच काय करावं लागेल, एक कलर मध्ये जरी अशा पद्धतीने घेतलं तरी चालेल. तर हा नमुना दाखल मी तुम्हाला दाखवलेला आहे. ठीक आहे. व्हाईट मध्ये घेईन, त्याला स्ट्रोक देईन. आता हे बॅकग्राऊंडचे जे होते त्याची आपण ऑफसेट कमी करू शकतो. अशा पद्धतीने कमी जास्त दाखवायचं असेल, इकडं पण तसेच कसं पाहिजे ते. अशा पद्धतीने मित्रांनो हे सेव्ह करायचं आहे. एक फोटो लावू शकता तुम्ही, तुमचा फोटो असेल या ठिकाणी. एक माझा फोटो घेतो, तुमच्या लक्षात येईल ते करायचंच. आता हे क्रॉप करतो. ठीक आहे, या अशा पद्धतीने. आता हे पिन वगैरे कशी करायची त्याबद्दलचा एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येतो. तर मी तुम्हाला फक्त सांगायचं होतं की मला आपल्याला थंबनेल आकर्षक बनवण्यासाठी या दोन चा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. हे सेव्ह करायचं आहे. त्याला आपण बॉर्डर कशी द्यायची ते आता पाहूया. इथे बॉर्डर म्हणून ऑप्शन आहे, बॉर्डर द्यायचं आहे. विविध अशा कलरमध्ये आपण बॉर्डर द्यायचे आहेत पहा, आणि सेव्ह करायचं आहे. आपलं थंबनेल सेव्ह झालेलं आहे. ॲड इथे त्याला कट करा आणि सेव्ह बनायचा आहे. झाला आपला गॅलरीमध्ये सेव्ह टू गॅलरी झाले. पाहूया आपल्या गॅलरी गेलेलं आहे का, या ठिकाणी गॅलरीत आलेलं आहे. मित्रांनो अशा प्रकारचे आपण विविध असे थंबनेल आकर्षक बनवून आपल्या व्हिडिओला लोकांना अट्रॅक्टिव्ह आकर्षक करू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी अशा प्रकारचे थंबनेल बनवत असतो आणि मग त्यामुळे सुद्धा व्ह्यूजला थोडासा वाढण्यास मदत होत असते. नक्कीच आपण सुद्धा यूट्यूबवरती थंबनेल पाहूनच क्लिक करतो, हे लक्षात ठेवा. आणि मग तर ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांना हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल, मार्गदर्शक ठरेल. काय अडचण आली 98 34 37 32 80 या नंबरवरती संपर्क साधा. काही मास्टर ॲप असतील यूट्यूब बद्दल सुद्धा सविस्तर मार्गदर्शन अगदी मोफत करत असतो. फक्त आपण नवीन असाल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.